शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय झाला। आता पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून आता पीएमचा व नमोचा हप्ता दोन्ही हप्ते शेतकऱ्यांना एकत्रित या ठिकाणी टाकले जाणार आहे। तर चला सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ कोणते कोणते दोन हप्ते या ठिकाणी तुम्हाला टाकण्यात येणार आहे। तर चला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज दुपारनंतर या ठिकाणी टाकायला सुरुवात होणार आहे व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व पीएम किसान योजनेचा जो तुम्हाला 21वा हप्ता होता, आता हे दोन्ही हप्ते राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकले जाणार आहेत। त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो। जर तुम्ही या 18 जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या पण बँक खात्यामध्ये थेट दोन हप्ते एकत्रित या ठिकाणी पडणार आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून ते 18 जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। जर तुम्ही हे दोन काम केलेले नसेल तर तुम्हाला एकही रुपया या ठिकाणी दिला जाणार नाही, कारण की आता जीआर मध्ये असा नियम आलेला होता, ज्या शेतकऱ्याचे हे दोन काम कंप्लीट असेल, ज्या शेतकऱ्यांना हे दोन काम केलेले असेल त्या शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना असे दोन हप्ते एकत्रित या ठिकाणी दिले जाणार आहे। जर तुमचे हे दोन काम कंप्लीट नसेल तर तुम्हाला पैसा या ठिकाणी दिला जाणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे दोन काम कंप्लीट करून घ्या, पूर्णपणे ऐकून जा, अर्धवट काम ठेवू नका। जर तुमचे हे दोन काम अधुरे असतील तर लवकरात लवकर पूर्ण करा। तर चला ते दोन काम बघूया आणि ते 14 जिल्हे बघूया कोणते आहेत ते 14 जिल्हे, ज्या 14 जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर पैसा वाटप या ठिकाणी चालू होणार आहे। आता थेट दोन हप्ते एकत्रित राज्यभरातील शेतकऱ्यांना या ठिकाणी प्राप्त होणार आहे। तर चला सविस्तरपणे बघूया किती रुपये या ठिकाणी मिळणार। जो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता होता शेतकरी मित्रांनो, त्याचे तुम्हाला 2000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये दुपारनंतर या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर चला 21वा जो हप्ता आहे पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता, त्याचे तुम्हाला 2000 असे उर्वरित महाराष्ट्रातील राज्यभरातील शेतकऱ्यांना दोन हप्ते एकत्रित या ठिकाणी वाटप होणार आहे। जर तुम्ही महाराष्ट्रामधील या 14 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी मोठी रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे चिंता करू नका। जर तुम्ही या जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या पण बँक खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत या ठिकाणी पैसा जमा होणार आहे। जर तुम्ही या 14 जिल्ह्यातील शेतकरी असाल, या 14 जिल्ह्यातील जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता थेट तुम्हाला डीबीटी मार्फत पैसा या ठिकाणी टाकले जाणार आहे। जर तुम्ही या 14 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला आता मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला थेट या ठिकाणी दोन योजनेचे हप्ते एकत्रितपणे या ठिकाणी टाकण्यात येणार आहेत। तर चला कोणते आहे ते 14 जिल्हे, ज्या 14 जिल्ह्यामध्ये एकत्रितपणे दोन हप्ते प्राप्त होणार आहेत। जर तुम्ही या 14 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आज दुपारनंतर तुमच्यासाठी राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबून तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसा ट्रान्सफर केलेला आहे। जर तुम्ही या 14 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी व आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा पण या ठिकाणी मिळणार आहे। तर चला ते 14 जिल्हे जाणून घेऊ। पण आता उर्वरित राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज आलेली आहे। जर तुम्ही या 14 जिल्ह्यामध्ये जरी नसाल राहत तर तुम्हाला 8 ते 10 दिवसाची प्रतीक्षा करावी लागू शकते। यानंतर पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पूर्ण हप्ता मिळून जाईल। पण जर तुम्ही या 14 जिल्ह्यातील शेतकरी असाल, या 14 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही शेती करत असाल तर तुम्हाला आज दुपारनंतर पैसा या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी टाकला जाणार आहे। जर तुम्ही या 14 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर चला सविस्तरपणे ते 14 जिल्हे बघूया आणि ते दोन काम बघूया। जर हे दोन काम तुमचे कंप्लीट नसेल तर तुम्हाला एकही रुपया या ठिकाणी मिळणार नाही, कारण की आता राज्य सरकारच्या जीआरमध्ये एक मोठी या ठिकाणी बदल केलेली आहे। ज्या शेतकऱ्याचे हे दोन काम कंप्लीट नसेल, दोन काम अधुरे असतील तर त्यांच्यासाठी मोठी या ठिकाणी दुःखाची बातमी असेल। ज्या शेतकऱ्यांचे हे दोन काम अधुरे असतील तर त्यांना एकही रुपया या ठिकाणी दिलेला जाणार नाही, एकही रुपया या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार नाही। त्यामुळे हे काम काळजीपूर्वक लक्ष द्या आणि ते पूर्ण करायची या ठिकाणी प्रयत्न करा। जर तुम्ही ते पूर्ण केले नाही तर तुम्हाला या ठिकाणी एकही योजनेचा हप्ता दिला जाणार नाही। तर चला सविस्तरपणे ते दोन काम बघूया कोणते आहेत ते दोन काम। जर ते तुम्ही केले नाही तर तुम्हाला पैसा मिळणार नाही। तर चला ते दोन काम बघूया। त्यापूर्वी आपण ते 14 जिल्हे या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया। जर तुम्ही ते 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला आनंद होईल, कारण की आता तुम्हाला दुपारनंतर पैसा जमा होण्यास सुरुवात होईल। तर चला यामध्ये पहिला जिल्हा तुमचा असणार आहे जालना जिल्हा।
जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता थेट 2 हप्ते पीएमचा व नमोचा या ठिकाणी एकत्रित दिला जाणार आहे। तर चला समोरचा दुसरा असणार आहे तुमचा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण थेट 4,000 रुपये आज दुपारनंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। म्हणून जर तुम्ही परभणी जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। तर चला समोरचा जिल्हा या ठिकाणी बघूया नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे। आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता थेट रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। जर तुम्ही नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला मोठा या ठिकाणी दिलासा दिला जाणार आहे। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता थेट 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी दिले जाणार आहे। पण जर त्यांचे हे 2 काम कंप्लीट नसेल, हे 2 काम अधुरे असेल तर त्यांना पण 1ही रुपया दिला जाणार नाही। हे 2 काम खूप महत्त्वाचे आहेत, ते बघून जावा, ते अधुरे ठेवू नका। तर चला समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे। आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी आता 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी दिले जाणार आहे। जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला मोठा या ठिकाणी आनंद मिळणार आहे, कारण की आता नाशिक जिल्ह्यासाठी पण राज्य सरकारने व केंद्र सरकारने डीबीटीचं बटन दाबून या ठिकाणी 2 हप्त्याचा निधी या ठिकाणी वितरण चालू केलेला आहे। आज दुपारनंतर डीबीटीचं बटन दाबल्यानंतर बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल। बराच टाइम लागू शकतो, 10 ते 15 घंटे सुद्धा लागू शकतात। त्यामुळे जर तुम्हाला 10 घंटे लागले तर नाराज होऊ नका, तुम्हाला पैसा येईल, थोडा टाइम लागेल, कारण की डीबीटीचं बटन दाबल्या पैसा येत नसतो, त्याला वेळ लागतो, थोडा कालावधी लागतो, 10 ते 15 घंटे लागू शकतात। पण जर तुमचे 2 कंप्लीट नसेल, हे 2 काम जर तुमचे अधुरे जर तुम्ही ठेवले आणि ते पूर्ण केले नाही तर तुमच्यासाठी दुःखदायक बातमी समोर आली असून आता तुम्हाला पैसा 1ही रुपया येणार नाही। त्यामुळे ते 2 काम बघून जा आणि ते बघूच नका, तर ते पूर्ण सुद्धा करा। जर तुम्ही नुसते बघितलं आणि पूर्ण केलं नाही तर तुम्हाला 1ही रुपया दिला जाणार नाही। त्यामुळे पूर्णपणे ऐकून जा, पूर्णपणे बघून जा। तर चला समोरचा जिल्हा तुमचा असणार आहे तो म्हणजे समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे। आता संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा या ठिकाणी लाभ मिळणार आहे, कारण की आता संभाजीनगर जिल्ह्यासाठी पण या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबून ठेवलं असून आता राज्यभरातील संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा टाकले जाणार आहे। तर चला समोरचा बघूया कोणता आहे जिल्हा, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आता त्यांना पण थेट 4,000 रुपये आज दुपारनंतर या ठिकाणी टाकले जाणार आहे। जर तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहत असाल, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी देण्याचं काम राज्य सरकारने व केंद्र सरकारने केलं आहे। तर चला समोरचा जिल्हा या ठिकाणी बघूया नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी पैसा या ठिकाणी प्राप्त होणार। नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना दोन्ही हप्ते नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी डायरेक्ट डीबीटी मार्फत, डायरेक्ट ट्रान्सफर मार्फत या ठिकाणी टाकले जाणार आहे। जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला मोठी आनंदाची बातमी आली आहे। तर चला सविस्तरपणे ते 2 काम बघूया। जर तुम्ही हे 2 काम केले नाही, हे 2 काम जर तुम्ही अधुरे ठेवले तर तुम्हाला 1ही रुपया टाकला जाणार नाही। जो GR आला होता, GR मध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेले होतं, आता राज्य सरकारने, केंद्र सरकारने नवीन GR आला, गव्हर्नमेंट रूल या ठिकाणी आणण्यात आलेला होता। या गव्हर्नमेंट रूल मध्ये सांगण्यात आलेलं होतं की आता राज्यभरातील शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांचे 2 काम कंप्लीट नसेल त्या शेतकऱ्यांना पैसा दिला जाणार नाही। ज्या शेतकऱ्यांनी हे 2 काम अधुरे ठेवले आहेत तर त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसा दिला जाणार नाही। जर तुमचे 2 काम अधुरे असतील, जर तुम्ही ते 2 काम केले नाही तर लवकरातल्या लवकर करून घ्या, कारण की आता राज्य सरकारने नवीन GR आणला आणि त्या नवीन GR मध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ज्या शेतकऱ्याचे 2 काम कंप्लीट नसेल, जे शेतकरी हे 2 काम अधुरे ठेवतील तर त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा या ठिकाणी टाकला जाणार नाही। तर चला सविस्तरपणे ते 2 काम बघूया। तर ते 2 काम असणार आहे तुमचं पहिलं मेन काम म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा येण्यासाठी तुम्हाला तुमचं अकाउंट नंबरची KYC करणं आवश्यक आहे। तुम्हाला KYC करणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो। जर तुम्ही KYC केली नाही, KYC जर तुमची रद्द झालेली असेल किंवा तुम्ही केलीच नसेल तर तुम्हाला मोठा दिलासा मिळू नाही शकत, कारण की आता राज्य सरकारने GR मध्येच टाकलेला आहे ज्या शेतकऱ्यांची KYC कंप्लीट असेल तर त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी नमोचा व पीएमचा हप्ता एकत्रितपणे 2 हप्ते या ठिकाणी एकत्रित
टाकण्यात येणार आहे। जर तुमची KYC कंप्लीट नसेल, जर तुम्ही अधुरी ठेवलेली असेल किंवा केलीच नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जसं डीबीटीचं बटन दाबलं जाईल तसा पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुमची KYC कंप्लीट नसेल तर ही KYC करून घ्या। दुसरं म्हणजे फार्मर आयडी। फार्मर आयडी ज्या शेतकऱ्याची नाही, ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी नाही त्या शेतकऱ्याने फार्मर आयडी बनवून घ्यावी। ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी नाही त्या शेतकऱ्याने लवकरात लवकर बनवून घ्यावी, जेणेकरून त्यांना जसा पैसा विकून टाकला जाईल तसा पैसा या ठिकाणी प्राप्त होईल। आता मी जे 14 जिल्हे सांगितले, या 14 जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव मी घेतलं की नाही घेतलं, तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही आलं, जर तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आपला जिल्हा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे असा प्रश्न असेल तर लगेच कमेंट करा तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव टाईप करायला विसरू नका। त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला माहिती पुरवली जाईल की तुम्हाला पैसा आता मिळणार की तुम्हाला 8 दिवसाची किंवा 10 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार। जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन असले असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंट करा। त्या कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रश्न सोडवला जाईल। जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा येतो की नाही येतो, लगेच कमेंट करा। त्या कमेंटमध्ये तुम्हाला उत्तर मिळेल आणि या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये।